माणगावमध्ये 1920 साली झालेल्या ऐतिहासिक परिषदेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याला बळ मिळालं. यामुळे माणगाव गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. यावर्षी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी माणगावमधून भीमज्योत नेण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून मोठ्या संख्येनं भीमसैनिक आले होते. बौद्ध समाज माणगावचे अध्यक्ष अमोल कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. समता सैनिक दलानं पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. प्राध्यापक धनपाल गवळी यांनी संविधान प्रास्ताविकेचं वाचन केलं, तर किसन गवळी यांनी त्रिशरण पंचशील सादर केलं. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडून बाहेरगावी जाणारी पहिली भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली. महावितरणचे अधिकारी सोनवणे यांच्यासह स्टाफनं अभिवादन केलं. आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, अब्राहम आवळे, झाकीर भालदार, माणगावचे ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य समाजभूषण अनिल कांबळे, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस पाटील करसिद्ध जोग, पत्रकार शिरीष मधाळे, उपाध्यक्ष बत्ताश कामत, तेजस गवळी, आकाश शिंगे, अक्षय डोणे, नंदकुमार शिंगे, माजी सरपंच अविनाश माने, रतन कांबळे, बुद्धम गवळी, डॉक्टर पवन शिंगे, सुशील गवळी, रोहित गवळी, भिकाजी शिंगे, जय निंबाळकर यांच्यासह सर्व जयंती समिती सदस्य आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रात्री 12 ते सकाळी 11 या वेळेत जवळपास 650 गावातील भीमसैनिकांनी येथून भीमज्योत नेली. भीमज्योत नेण्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले पोलिसांनी विशेष दक्षता घेतली होती. लंडन हाऊसपासून 3 किलोमीटर लांब सर्व वाहनांची पार्किंग व्यवस्था करत भीमसैनिकांना शिस्तबद्धरित्या गावात सोडण्यात येत होतं. यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही.